तर डब्यासाठी बघा मस्त अशी शेपूची भाजी केली, मुगाची डाळ लसूण घालून. अक्षूची चालली शाळेची तयारी. 2 वेण्या अजून येत नाहीत, 2 शेंड्या घालून जाते. वातावरण म्हणलं तर आज बघा आभाळी सगळं आलेलं आहे, ऊन नाही आहे अजिबात. कालपासून ना ऊनच पडलं नाही. आपल्या लिलीला बघा किती छान फुलं लागलेत, आणि तरी गाय खाते ना, पण किती छान फुलं अशी लागलेत. आणि प्राजक्ताच्या ना फुलांचा बघा कसा सडा पडलाय. अनुचा अभ्यास कसा चालू आहे ना. सर्दी झाली. दवाखान्यात चाललो होतो आम्ही. जाता जाता हिने नारळ पाणी पिलं, त्यांना चक्कर आल्यासारखं होत होतं. आणि दवाखान्यात पोहोचलो आम्ही तर दवाखाना बंद होता, म्हणून इथं बाहेरच थांबलो होतो. आणि डॉक्टरांना कॉल केला, मग डॉक्टर लगेच आले. आम्ही आलोय म्हणल्यानंतर आणि मग दवाखान्यात ह्यांना इंजेक्शन वगैरे घेतलं आणि औषधं घेतली. आणि मी थांबले होतो आम्ही थोडा वेळ, पाऊस आला आणि औषधं वगैरे घेऊन मग घरी यायला निघालो आम्ही. आणि इथं फुलं बघा लाल पिवळी इतकी छान फुलं लागली होती ना. आणि थोडी औषधं मिळाली नव्हती, ती इथं मेडिकलमध्ये घेण्यासाठी आलो होतो. तर इथं रॅली निघाली होती, कशाचं काय होतं काय माहिती. तर खूप लोक होती आणि पोलीस पण थांबलेले होते. आणि गाड्यांवरून ना ते रॅलीचं काहीतरी चाललं होतं. ते मेडिकलमध्ये मिळाले नाहीत म्हणून दुसऱ्या मेडिकलमध्ये गेलो, तिथं मात्र मिळाली औषधं. ती औषधं मग घेतली आम्ही आणि नंतर घरी आलो. सकाळी जेवण करून गेलो होतो, पण औषध खायची होती म्हणून परत आणि थोडंसं उपीट केलं होतं. आणि इथं आणू लागले उपीट खायला, म्हणते की छान आहे उपीट. तर आणून पण उपीट खाल्लं, त्यांना पण दिलं, औषधं दिली आणि आम्ही पण सर्वांनी उपीट खाल्लं. तर मिनी ब्लॉगला लाईक करा आणि आजचा मोठा ब्लॉग पाहण्यासाठी चॅनेलला नक्की भेट द्या.